शाळा बंद पण शिक्षण सुरू या आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आयोजित ऑनलाईन एज्युकेशनच्या या सत्रात मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तुम्ही सर्व मुलं या ऑनलाईन सदरामध्ये जे लेक्चर्स होत आहेत तज्ञ मार्गदर्शकांकडून आपल्याला वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान उपलब्ध होत आहे. आपली उजळणी सुरू आहे. या सर्व सत्रांचा लाभ घेत आहात त्याबद्दल अतिशय आनंद वाटतो. या ऑनलाईन लेसन बद्दल तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनाही माहिती द्या, त्यांनाही या ऑनलाईन उपक्रमात सहभागी करून द्या, म्हणजे त्यांनाही या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. आज आपण आजच्या सत्रात इंग्रजी या विषयाच्या एका व्याकरणाच्या घटकाची उजळणी करणार आहोत. आज आपण आपलं लेसन आता सुरू करूया. मी दीप्ता देवीदास चोथवे, बर्वेनगर म्युनिसिपल शाळा क्रमांक 6, घाटकोपर एन विभाग. पुनश्च एकदा मी आपणा सर्वांचं आजच्या या ऑनलाईन एज्युकेशन सत्रामध्ये आपलं स्वागत करते. टुडे इज 10th July 2021. Let's start our lesson with a nice thought. Our nature is our future. Listen carefully, students. Our nature is our future. याचा अर्थ काय? आपला निसर्ग हेच आपलं भविष्य आहे. म्हणजे काय? या निसर्गाच्या कुशीत आपण मोठे होतो, आपण वाढतो. या निसर्गात, या पर्यावरणात आपल्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण होतात. हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश ही आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे. तिचा उपयोग आपण जपून केला पाहिजे, काळजीपूर्वक केला पाहिजे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. आपणही आपल्या निसर्गाची सदैव काळजी घ्यायला हवी. पाणी वाचवायला हवं, वीज वाचवायला हवी, खूप झाडे लावायला हवी, प्रदूषण रोखायला हवं. नाहीतर भविष्यात काय होईल मित्रांनो? आपल्याला भविष्यात फार अडचणी निर्माण होतील जर आपण आपल्या निसर्गाचं रक्षण केलं नाही तर अनेक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागेल. नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ती आपण निर्माण करू शकत नाही. ती आपण वापरतोय पुष्कळ, आपण भरभरून तिचा उपभोग घेतोय, पण ती आपण निर्माण करू शकत नाही. म्हणून जी उपलब्ध आहे तिचा वापर आपण काळजीपूर्वक करूया, तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील. आज जर आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घेतली तर भविष्यात हे सगळे नैसर्गिक स्रोत आपल्याला उपलब्ध होतील. सो आवर नेचर इज आवर फ्युचर. आपलं पर्यावरण हेच आपलं भविष्य आहे. सो लेट्स सेव्ह वॉटर, लेट्स सेव्ह इलेक्ट्रिसिटी, लेट्स प्लांट मोर अँड मोर ट्रीज and let's protect our nature, because our future is depend on our nature. तर या सुंदर सुविचारात नंतर आपण आपल्या आजच्या एका महत्वपूर्ण व्याकरणाच्या घटकाला सुरुवात करूया. मागच्या पाठात मित्रांनो आपण टाइप्स ऑफ नाउन्स पाहिले. त्यामध्ये अनेक नाउन्सचा आपण विचार केला होता, त्यांची उजळणी केली होती. त्यामध्ये प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कॉन्क्रीट नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, कलेक्टिव्ह नाउन्स या सर्व नामांचा आपण अभ्यास केला होता. आता त्याच्या पुढचा भाग म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्य म्हणजे काय आणि वाक्यांचे वेगवेगळे प्रकार कोणते याचा विचार आजच्या या सत्रामध्ये आपण करत आहोत. या घटकातून आपण काय शिकायचं आहे की वाक्य कशाला म्हणतात. व्हॉट इज सेंटेन्स? आपण इंग्रजी भाषा किंवा कोणतीही भाषा शिकताना
अनेक वाक्य बोलत असतो, ऐकत असतो, लिहित असतो, तर नेमकं वाक्य कशाला म्हणतात याचा विचार आपण करणार आहोत. वाक्यांचे वेगवेगळे प्रकार आपण आता पाहायचे आहेत, की ज्यानंतर तुम्हाला एखादं वाक्य जर समोर आलं तर ते नेमकं कोणत्या प्रकारातलं आहे याचा टाईप ओळखू शकता. अँड यू कॅन फ्रेम व्हेरियस सेंटेन्स. तुम्ही या विविध प्रकारांमधली वाक्य ओळखू तर शकालच, शिवाय वाक्य तयारही तुम्हाला करता येईल. म्हणजे आज आपण आपल्या या लेसन मधून वाक्य म्हणजे काय, व्हॉट इज सेंटेन्स, डिफरंट टाइप ऑफ सेंटेन्स आणि फ्रेम व्हेरियस सेंटेन्स, वाक्य तयार करणे, या गोष्टी शिकणार आहोत. चला तर मग पहिल्यांदा आपण पाहूया नेमकं वाक्य कशाला म्हणतात. व्हॉट इज द सेंटेन्स. एक चित्र दिसतंय तुम्हाला या स्लाइड मध्ये आणि वरचं एक वाक्य मी वाचते, पहा. लिसन केअरफुली. गोइंग रीना टू इज स्कूल. जेव्हा मी हा शब्दांचा समूह वाचते तेव्हा मला त्यातून काहीच अर्थबोध होत नाही. मला काही कळत नाही की हे नेमकं काय आहे, यातून काय सांगायचं आहे. परंतु जेव्हा मी खालचं वाक्य वाचते, रीना इज गोइंग टू स्कूल, तेव्हा मला त्यातला आशय, तेव्हा मला त्यातला अर्थ लक्षात येतो की रीना शाळेत जायला निघाली आहे. मग काय बरं फरक वाटतो तुम्हाला या दोन? वरचं तर वाक्य नाहीच आहे, तो फक्त शब्दसमूह आहे. या दोन ओळींमध्ये जे काही शब्दसमूह आपण लिहिलेला आहे त्यात आपल्याला काय फरक वाटतो? तर वरच्या शब्दसमूहामध्ये आपल्याला काहीच अर्थबोध होत नाही, वाक्यातला आशय आपल्याला समजत नाही. परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला त्या वाक्याचा अर्थ समजतो. मग यावरून आपल्याला असं लक्षात येतं की सेंटेन्स मीन्स अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेस अ कंप्लीट आयडिया इज कॉल्ड अ सेंटेन्स. अ ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे काय? शब्दांचा समूह. आता इथे बघा, रीना, इज, गोइंग हे वेगवेगळे शब्द आहेत आणि ते आपण एकत्र केले. पण कोणत्याही क्रमाने एकत्र करून चालणार नाही, जसं वरच्या ओळीमध्ये तुम्हाला दिसतंय. त्यातून आपल्याला आशय समजला पाहिजे. मग खालच्या वाक्यामधून आपल्याला तो आशय समजतो. मीनिंगफुल वर्ड्स जेव्हा एकत्र येतात त्यातून वाक्य बनतं. अ ग्रुप ऑफ वर्ड दॅट एक्सप्रेस अ कंप्लीट आयडिया, त्यातून कोणता ना कोणता आशय आपल्या समोर येतो, तेव्हा त्या शब्द समूहाला आपण वाक्य असं म्हणतो. आता काही वाक्य आपण वाचूया, त्यात तुम्हाला काही फरक जाणवतोय का ते पहा. Let's read this sentence. Birds are flying in the sky. What can I do for you? Wash your hands. How beautiful is this dress? Where is my pen? पहा, सर्व वाक्य बारकाईने पहा. काही त्यात फरक जाणवतोय का तुम्हाला? काही वाक्यांचा शेवट हा पूर्ण विरामाने झालेला. काही ठिकाणी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिसतंय. चौथ्या वाक्यामध्ये तुम्हाला उद्गार चिन्ह दिसतंय. सो दीज आर द डिफरंट सेंटेन्सेस. प्रत्येकामधून व्यक्त होणारा अर्थ वेगळा आहे. आपल्याला जे समजून घ्यायचंय तो आशय वेगळा आहे. तर आपल्याला नेमकं काय व्यक्त करायचंय, व्हॉट वी वॉन्ट टू एक्सप्रेस, त्यावरून वाक्यांचे अनेक प्रकार पडतात. तर हे वाक्यांचे प्रकार आज आपण समजून घेतो. पुन्हा एकदा ही वाक्य बघा.
In the first sentence, birds are flying in the sky. Full stop is there. What can I do for you? Question mark is there. How beautiful is this dress? Exclamatory mark is there. म्हणजेच प्रत्येक वाक्यातून व्यक्त होणारा आशय वेगळा वेगळा आहे. मग त्यानुसार वाक्यांचे किती आणि कोणते प्रकार पडतात ते आपण आता समजून घेऊ. The first type is assertive sentence. मराठीमध्ये आपण वाक्यांचे प्रकार शिकलेलो आहोत. त्याचे पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य. त्यालाच इंग्रजीमध्ये assertive sentence म्हणतात. So what is assertive sentence? An assertive sentence makes a statement or gives information. A simple sentence which gives us information, which makes a simple statement. त्यातून आपल्याला काहीतरी माहिती मिळालेली असते, काहीतरी इन्फॉर्मेशन मिळालेली असते. अशी जी वाक्य आपण बोलतो, लिहितो, त्या वाक्यांना असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. आणि बरं का मित्रांनो, असर्टिव्ह सेंटेन्स ओळखण्याची एक खूण म्हणजे एक एंड्स विथ अ फुल स्टॉप. या वाक्यांचा शेवट पूर्ण विरामाने होतो. आता खालची वाक्य आपण पाहूया, म्हणजे आपल्या अधिक लक्षात येईल. Two friends were traveling together. दोन मित्र एकत्र प्रवास करत आहेत. म्हणजे या वाक्यातून आपल्याला काहीतरी माहिती मिळालेली आहे. India is my country. Grandmother told us a story. Lion is the king of animals. These all are simple sentences ending with full stop. काहीतरी साधं स्टेटमेंट अथवा माहिती ज्या वाक्यातून आपल्याला मिळते त्या वाक्यांना असर्टिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतात. आता असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा दोन प्रकार येतात. नेहमीच आपण बोलताना लिहिताना एकाच प्रकारची वाक्य बोलत नाही. काही होकारार्थी वाक्य बोलतो. कधी कधी आपल्या बोलण्यामध्ये नकार असतो. मग त्यावरून वाक्यांचे अशा प्रकारे पुढील दोन प्रकार, अफर्मेटिव्ह सेंटेन्स अँड नेगेटिव्ह सेंटेन्स. आता अफर्मेटिव्ह कशाला म्हणायचं? दोज सेंटेन्सेस which gives us positive information. It is easy. He always speaks true. She can speak French. I have pencils. ही सर्व साधं स्टेटमेंट करणारी वाक्य आहे. These are simple sentences. आणि त्यामध्ये होकार आहे. पुढची वाक्य वाचल्यानंतर तुमच्या हे अधिक लक्षात येईल. It is not easy. He never speaks lie. She cannot speak French. I do not have pencils. बघा, दुसऱ्या प्रकारच्या वाक्यामध्ये नॉट, नेव्हर असे शब्द आलेले आहेत. म्हणजे आपण त्या वाक्यांमधून नकारार्थी आशय व्यक्त करतो. मग हे कोणकोणत्या शब्दांनी आपण वाक्यांमध्ये दाखवतो? नॉट, नेव्हर, नो, नथिंग, नोवेअर, नोबडी असे जे शब्द असतात ते जेव्हा वाक्यांमध्ये येतात तेव्हा आपण त्याला असर्टिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स. पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो, असर्टिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार असतात. देर आर टू टाइप्स, अफर्मेटिव्ह अँड नेगेटिव्ह. Where there is a positive information, that is affirmative sentence, and where there is negative information, affirmative negative sentence. ही वाक्य ओळखणं फार सोपं आहे. दिलेल्या उदाहरणावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल. ज्या वाक्यांमध्ये नॉट, नेव्हर, नो, नथिंग अशा प्रकारचे शब्द आलेले असतात
ती नेगेटिव्ह सेंटेन्सेस असतात. तर पहिला प्रकार आपण आता पाहिला. आता वळूया आपण दुसऱ्या प्रकारात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. An imperative sentence gives a command, makes request or a wish. काय असतं बरं आज्ञार्थी वाक्यांमध्ये? तर एखादी सूचना दिलेली असते, आज्ञा दिलेली असते, विनंती केलेली असते. या आशयाची जी वाक्य असतात ती इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये येतात. आणि ही वाक्य सुद्धा पूर्णविरामाने समाप्त होतात. इट एंड्स विथ अ फुल स्टॉप. पहा, कंप्लीट युअर होमवर्क. प्लीज गिव्ह मी युअर पेन्सिल. सेव्ह वॉटर. ओपन द डोर. वॉश युअर हँड्स फ्रिक्वेंटली. सर्व वाक्यांचा शेवट हा फुल स्टॉपने झालेला आहे. मग तुम्ही म्हणाल, मागे जे आपण असर्टिव्ह सेंटेन्सेस पाहिली तिथेही फुल स्टॉप येतो, या वाक्यांमध्येही फुल स्टॉप येतो. आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला थोडं अशा प्रकारे ओळखायचं. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस जे असतात ते वर्ब्सने सुरू होतात. बघा, कंप्लीट हे क्रियापद आहे इंग्लिश मध्ये. सेव्ह, ओपन, वॉश. मग आता दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्ही म्हणाल कुठे क्रियापद? इथे विनंती आहे म्हणून प्लीज हा शब्द सुरुवातीला आलेला आहे आणि त्याच्या पुढे जे आहे दॅट इज वर्ब, गिव्ह. I can read this sentence in this way also. Give me your pencil, please. Please शेवटी सुद्धा येऊ शकतं. मग हे सेंटेन्स वर्बने सुरू होईल, गिव्ह. तर असर्टिव्ह आणि इम्पेरेटिव्ह या दोन सेंटेन्सेसचा तुम्ही जेव्हा विचार कराल तेव्हा लक्षात घ्या की दोन्ही सेंटेन्सेस फुल स्टॉपनेच समाप्त होतात, परंतु आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही वर्ब्सने होत असते. कंप्लीट, गिव्ह, सेव्ह, ओपन, वॉश. These all are the verbs. So, an imperative sentence gives a command, ajna, makes request, vinanti, or a wish. Command, request, wish असा आशय ज्या वाक्यांमधून व्यक्त झालेला असतो त्यांना म्हणतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मग आता यात सुद्धा काही प्रकार आहे का, काही उपप्रकार आहेत का ते आपण पाहूया. येस, असर्टिव्ह सेंटेन्स प्रमाणे म्हणजे विधानार्थी सेंटेन्स प्रमाणे इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी वाक्यांचेही दोन प्रकार असतात, अफर्मेटिव्ह आणि नेगेटिव्ह. अफर्मेटिव्ह होकारार्थी, नेगेटिव्ह नकारार्थी. पुन्हा इथे नॉट आलेला दिसतो तुम्हाला नकारार्थी वाक्यांमध्ये. बघा, मी वाचते म्हणजे तुमच्या पटकन फरक लक्षात येईल. स्पीक लाऊडली, डोंट स्पीक लाऊड. रेज युअर हँड्स, डोंट रेज युअर हँड्स. फोल्ड द पेपर, डोंट फोल्ड द पेपर. रन फास्ट, डू नॉट रन फास्ट. आपण डोंट सुद्धा लिहू शकतो, वाचू शकतो. डू नॉट सुद्धा त्याचंच रूप आहे. रन फास्ट, डू नॉट रन फास्ट. और डोंट रन फास्ट. ओपन द डोर, डू नॉट ओपन द डोर. ओके, सो अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस यामध्ये होकार असतो आणि नेगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स याच्यामध्ये नकार असतो. एखादी गोष्ट करू नकोस या आशयाचं जेव्हा स्टेटमेंट केलं जातं, या आशयाचं जेव्हा विधान केलं जातं तेव्हा ती
नकारार्थी आज्ञार्थी वाक्य असतात. बघा हा, असर्टिव्ह आणि इम्पॅरेटिव्ह या दोन्ही प्रकारांमध्ये आपल्याला होकार आणि नकार ओळखणं अतिशय सोपं असतं, कारण तिथे जे नकारार्थी शब्द वापरलेले असतात ते आपलं चटकन लक्ष वेधून घेतात. त्यामुळे दोन्ही प्रकार ओळखणं तुम्हाला सोपं आहे. थोड्याशा प्रॅक्टिसने आपल्याला हे सहज शक्य होऊ शकतं. पुढे जाऊया का? नाउ लेट्स मूव्ह. आता पहा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आस्क अ क्वेश्चन. आपण नेहमी बोलताना आपल्याला एकाच प्रकारची सरळ वाक्य आपण बोलत नाही. कधी कधी काय असतं, आपल्याला काहीतरी माहिती हवी. वी वॉन्ट सम इन्फॉर्मेशन. टू गेट इन्फॉर्मेशन वी ऑलवेज आस्क क्वेश्चन. माहिती मिळवण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारावा लागतो. आणि जेव्हा आपण प्रश्न विचारतो, प्रश्नार्थी वाक्य लिहितो, तेव्हा साहजिकच त्याच्या पुढे आपण क्वेश्चन मार्क टाकतो. म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स ओळखणं अतिशय सोपं आहे. इट इज व्हेरी इझी बिकॉज इट एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. Where are you going? We want to get some information. की तू कुठे चालले याबद्दल माहिती पाहिजे. Who is your best friend? Are you ready? Shall I come with you? How many books have you read? या प्रत्येक वाक्याकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवायची आहे. आणि त्यासाठी वी आर आस्किंग क्वेश्चन्स. अँड हे क्वेश्चन विचारल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. मग जेव्हा प्रश्न विचारण्याच्या दृष्टीने आपण जी वाक्य रचना करतो ती इंटरोगेटिव्ह सेंटेन्स या प्रकारामध्ये, ज्याला मराठीत आपण प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतो. याचेही दोन प्रकार आहेत. बारकाईने लक्षपूर्वक पहा. WH क्वेश्चन अँड वर्बल क्वेश्चन. पहा, आपल्याला धड्याखाली खूप सारे प्रश्न दिलेले असतात. एखाद्या लेसन शिकल्यानंतर आपल्याला ते समजले की नाही यासाठी पाठामध्ये प्रश्न असतात. आपण बऱ्याचदा पॅसेज रीडिंग करतो तेव्हाही आपल्याला प्रश्न असतात. बरेचसे प्रश्न त्यातले WH क्वेश्चन्स असतात. WH क्वेश्चन कोणाला म्हणायचं? तर जे प्रश्न WH या वर्डने सुरू होतात. पहा बरं, हू WH ने सुरू होतात. व्हॉट, वेअर, विच, why, whose, when. आता तुम्ही म्हणाल हाऊ, हा तर H ने सुरू झालेला आहे. पण तरीही मित्रांनो, हाऊ हा प्रश्नार्थी शब्द सुद्धा WH क्वेश्चन मध्येच येतो. आता आपण याची उदाहरणं पाहूया. Who is there? Where do you live? Why are you laughing? Which boy is tall? How many steps are there? Who, where, why, which, how. या प्रश्नार्थक शब्दांनी हे प्रश्न आपण विचारतो. या प्रकाराला WH क्वेश्चन्स असं म्हणतात. आता यातला पुढचा भाग पाहूया. सी, am, is, are, was, were, shall, are, shall, will, has, have, had, do, does, did, can,
मी अशाही शब्दांनी आपण अनेक प्रश्न विचारतो. तर वरील शब्दांनी जे प्रश्न सुरू होतात त्यांना वर्बल क्वेश्चन म्हणतात. आर यू अ गुड लिस्नर? डू यू लाईक टी? वॉज शी देअर? हॅव यू रिटन दिस? कॅन यू गेस? पहा, या दोन्ही प्रश्नांमध्ये आणखी एक गंमत आहे. जेव्हा आपण WH क्वेश्चन्स विचारतो तेव्हा त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत आपल्याला काहीतरी स्टेटमेंट हवं असतं. हु इज देअर? रितू इज देअर. वेअर डू यू लिव्ह? आय लिव्ह इन मुंबई. विच बॉय इज टॉल? राहुल इज टॉल. हाऊ मेनी स्टेप्स आर देअर? देअर आर 150 स्टेप्स. म्हणजे आपण स्टेटमेंट केलं, इन्फॉर्मेशन दिली. परंतु जेव्हा आपण वर्बल क्वेश्चन विचारतो, when we ask verbal question, the answer is in yes or no. म्हणून वर्बल क्वेश्चनला येस नो क्वेश्चन सुद्धा म्हणतात. पहा, आर यू अ गुड लिस्नर? येस, you can answer this question in the yes or no. Do you like tea? No. Was she there? Yes. Have you written this? Yes. WH क्वेश्चन विचारत असताना उत्तरादाखल आपल्याला काहीतरी वाक्य, स्टेटमेंट अपेक्षित असतं. पण when we ask verbal question starts with am, are, was, will, has. The answer will be in yes or no form. अशा प्रकारचं उत्तर येथे चालू शकतं. म्हणून या प्रकाराला येस नो टाइप क्वेश्चन्स असं सुद्धा म्हणतात. आपल्याला पुस्तकामध्ये अशी ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे. आपल्याला आर, एम, वॉज असे शब्द दिलेले आहेत, तुम्हाला आठवत असेल, आणि त्यावरून जास्तीत जास्त प्रश्न तयार करायचे, येस नो आन्सर येणार. तर पुन्हा एकदा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स यामध्ये आपण प्रश्न विचारण्यासाठी वाक्य तयार करतो अँड इट ऑलवेज एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. आणि त्याचे दोन प्रकार आहेत, WH क्वेश्चन, वर्बल क्वेश्चन. ओके, आता आपण पुढच्या आणखी एका भागाकडे जाऊया. लेट्स सी आवर नेक्स्ट स्लाइड. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आपण नेहमीच एकाच आशयाचं बोलत नाही, एकाच प्रकारच्या भावभावना व्यक्त करत नाही. कधी कधी आपल्याला खूप आनंद होतो, कधी वाईट वाटतं, खूप राग येतो, आश्चर्य वाटतं. मग या आपल्या वेगवेगळ्या ज्या भावना आहेत त्या आपण अगदी उत्स्फूर्तपणे व्यक्त करतो, तेव्हा आपण उद्गार वापरतो. ते आपल्या भावभावनांचे उद्गार असतात. अशा प्रकारच्या वाक्यांना एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य असं म्हणतात, उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. आणि ही ओळखणं तर फार सोपं आहे. त्याआधी आपण पुन्हा एकदा याची डेफिनेशन बघूया. व्हॉट इज an exclamatory sentence? An exclamatory sentence express some sudden or strong feeling. When we are very happy, when we are very angry, very surprised, then we express our feelings very strongly. आपल्या भावना उत्स्फूर्तपणे आपण व्यक्त करतो तेव्हा जी वाक्य आपण वापरतो ती उद्गारार्थी वाक्य असतात. बघा, इथे तुम्हाला अतिशय आश्चर्य, दुःख, राग, आनंद या भावना या छोट्या इमोजींमधून दिसतात.
आणि उद्गारवाचक वाक्यांचं एक महत्वाची ओळखण्याची महत्वाची खूण म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क. An exclamatory sentence always ends with an exclamation mark. Now let's see the examples. What a wonderful story it is. How interesting. What a beautiful rainbow. How happy we are. What a pity. म्हणजे आनंद, दुःख, आश्चर्य या भावना आपण या वाक्यांमधून व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्याचं चिन्ह म्हणजे उद्गार चिन्ह आपण या वाक्यांच्या शेवटी दिलेलं आहे. म्हणून या वाक्यांना उद्गारार्थी वाक्य आणि इंग्रजीमध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असं म्हटलं जातं. तर आज आपण आपल्या अभ्यासक्रमातल्या टाइप्स ऑफ सेंटेन्स या भागाची उजळणी केली आहे. काय शिकलो आपण आजच्या या भागामध्ये? आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स या प्रकारामध्ये वी लर्न 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. We learn what is sentence. Now, let's revise today's topic. The first type of sentence is assertive. Now, you can see the keywords to identify these sentences. Assertive means a statement. साधं विधान, एक स्टेटमेंट, इन्फॉर्मेशन या प्रकारचा आशय जेव्हा वाक्यामध्ये असेल, दॅट इज कॉल्ड असर्टिव्ह सेंटेन्स. नाउ सेकंड वन इज इम्पेरेटिव्ह, कमांड और रिक्वेस्ट. थर्ड वन इज इंटरोगेटिव्ह, दॅट इज क्वेश्चन. अँड फोर्थ वन इज exclamatory, exclamation. So today आपण या 4 प्रकारची वाक्य आणि असर्टिव्ह मध्ये 2 प्रकार, होकारार्थी आणि नकारार्थी. इम्परेटिव्ह मध्ये आपण पुन्हा होकारार्थी आणि नकारार्थी, आणि इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन या टाइप मध्ये आपण WH क्वेश्चन आणि वर्बल क्वेश्चन असे त्यांचे उपप्रकार पाहिले. These types of sentences, this topic is very important topic in English grammar. आपल्याला 10वी पर्यंत या घटकाचा अभ्यास करायचा असतो. हे 4 भाग आहेत. आणखीही इयत्ता 8वी मध्ये या वर्षी आपल्याला आणखी काही वाक्यांचे प्रकार शिकायचे आहेत. पण त्याआधी हे जे बेसिक, दीज आर द बेसिक टाइप्स ऑफ सेंटेन्स, हे आपल्याला माहित असायला हवे. तर आपल्याला पुढचा भाग हा अधिक बारकाईने अभ्यासता येईल. तुम्हाला हे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस योग्य प्रकारे समजले असतीलच. चला तर मग आपण बघूया. बघा, इथे मी 3 वाक्य दिलेली आहेत. आता तुम्ही ओळखायचं. There are 3 options. Read the sentence and tell me the type of sentence. Are you ready? टीचर, मैं विशाखा बोलूं? हो बेटा, बोल. फर्स्ट. एक मिनिट बेटा, एक मिनिट. हाँ, विशाखा, प्लीज रीड द फर्स्ट सेंटेंस. Yes, teacher.
what a wonderful picture. What a wonderful picture. Yes. Can you guess the type? Yes, teacher. Yes. D. Extremely mark. Exclamatory. Vishakha? Yes, teacher. Yes. Exclamatory. बोल पुन्हा. Exclamator mark. परत बेटा. Exclamatory. Exclamator mark. मार्क नाही बाळा. एक्सक्लेमेटरी मार्क जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते प्रश्नचिन्ह असतं. हा आपण वाक्यांचा प्रकार इथे गेस करतो. मग आपण म्हणायचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओके? ओके टीचर. येस, गुड, व्हेरी गुड. नाउ हू विल रीड द नेक्स्ट सेंटेन्स? टीचर मी सांगू गायत्री? हो गायत्री, प्लीज गो अहेड. What is your plan for vacation? येस. मीच उत्तर सांगू? हो. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. व्हेरी गुड. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. बिकॉज का बरं ते इंटरोगेटिव्ह आहे गायत्री? क्वेश्चन मार्क. येस, बिकॉज क्वेश्चन मार्क इज देअर. अँड क्वेश्चनचा टाईप कोणता आहे बेटा यामध्ये? व्हॉट ने सुरू झालेला आहे. या प्रश्नांना आपण कोणत्या प्रकारचे प्रश्नार्थक शब्द म्हणतो? दॅट इज WH क्वेश्चन. हा, लक्षात ठेवा. WH क्वेश्चन. नाउ हू विल रीड द थर्ड सेंटेन्स? टीचर आस्था. येस, आस्था. Keep face distance. पुन्हा प्लीज रीड इट अगेन. Keep safe distance. Yes. Can you identify the type of sentence? Teacher first. First आहे का आस्था? Affirmative sentence. ओके, अफर्मेटिव्ह पण आहे. हा, हे दिस इज द imperative sentence because it starts with a verb. आपल्याला काहीतरी सूचना दिलेली आहे. कीप सेफ डिस्टन्स. ओके, इथे आपल्याला सूचना मिळालेली आहे. जिथे सूचना आज्ञा असतात ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात. ओके, आता एक ही ऍक्टिव्हिटी तुम्ही ट्राय करा. बघा इथे there are some words. Save is the verb, open is the verb. Yes, who and what are WH type of words. How is also there. Children हे noun आहे, we हे pronoun आहे. तर तुम्ही यातून आता जे आपण वाक्यांचे प्रकार शिकलो, काही वाक्य ट्राय करू शकता का? सेव. कसं वाक्य बनवाल तुम्ही सेव्ह मधून? सेव्ह मधून इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बनेल. कसं बनेल सांगू शकाल? टीचर सेव वॉटर सेव लाईफ. व्हेरी गुड. सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. गुड. कॅन यू मेक क्वेश्चन? टीचर सेव नेचर सेव फ्युचर. व्हेरी गुड. आपल्या सकाळच्या सुविचाराशी जोडलं गेलंय वाक्य. येस. कॅन यू मेक क्वेश्चन विथ अ व्हॉट? टीचर टीचर मी सांगू गायत्री? येस येस. What is the problem? येस. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? हू ने तयार करता येईल? Who are you, miss? हू आर यू असं चालेल. Yes, teacher. Open. This is also imperative. We will make imperative sentence with this. Teacher मी गायत्री सांगू? हा गायत्री सांग. Open the door.
Okay, open the door, open the window. Children, now in this type you can make assertive sentence. विधानार्थी वाक्य तुम्हाला इथे करावं लागेल. करू शकाल? Children. टीचर मी सांगू? Yes. Children are going to school. Very good. Very good. म्हणजे दिलेल्या शब्दांवरून तुम्हाला वाक्य फ्रेम करता येत आहे. आणखी याची थोडी प्रॅक्टिस करायची आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सेव, व्हॉट, ओपन यावरून तुम्ही अनेक वाक्य तयार करू शकता. आणि हा आपला होमवर्क आहे. याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हा, इथे थोडीशी वेगळी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आता वाक्य तर तुम्हाला बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करालच. इथे क्वेश्चन सुद्धा फ्रेम करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. आणि हे कसे क्वेश्चन आहेत? येस नो टाईप क्वेश्चन, वर्बल क्वेश्चन. आर यू देअर? आर यू रेडी? एकच उदाहरण मी तुम्हाला देईन. पुढची सगळी वाक्य तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करून त्याचा प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करायचा. These are the yes no type question. Are, can, will, did, have. आणि अजूनही जे वर्बल क्वेश्चन मध्ये शब्द येतात am, is, are याद्वारेही तुम्ही प्रश्न निर्माण करू शकता. छोटे छोटे प्रश्न तयार करायला शिका. ओके, तर आजच्या या आपल्या लेसन मधून आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस हा महत्वाचा व्याकरणाचा भाग शिकलो आहोत. पुढच्या तासापर्यंत तुम्ही हे जे वेगवेगळे टाइप आहेत सेंटेन्स याकडे बारकाईने लक्ष द्या. जेव्हा आपण धडा वाचतो, एखादा पॅसेज वाचतो, तेव्हा एक स्वतःशीच प्रयत्न करून बघा की हे कोणत्या टाइप मधलं सेंटेन्स आहे. इथे प्रश्न आलाय म्हणजे हे इंटरोगेटिव्ह आहे. इथे एक्सक्लेमेशन आलंय म्हणजे हे एक्सक्लेमेटरी टाइप सेंटेन्स आहे. या पद्धतीने विचार करून त्या वाक्यांचा टाइप ओळखण्याची सवय ठेवा. काही वाक्य लिहिण्याचा सराव करा म्हणजे आपला हा भाग अधिकाधिक पक्का होत जाईल आणि त्याचा आपल्याला 9वी 10वीला खूप उपयोग. ओके, तुम्ही हा आजचा लेसन छानपैकी सर्वांनी ऐकलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.